राणी साहेब नाही म्हणजे चालू द्या तुमचं, परत जेवाया काय करू ते आधीच सांगून ठेव. ती तुमची पूजा आवरेस्तवर जेवण बी तयार होत आहे आणि गरमागरम खायला बी बरं लागतंय बघा. राणी साहेब तुम्हाला सांगू का, तुमची आवडती रानभाजी वावरातनं खुडून आणली आहे बघा. गरमागरम जुंधळ्याच्या भाकऱ्यानं भाजी, संग खाडानं ताक. वा 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 वा, लय जाग बेत होईल बघा. वय ना राणी साहेब? सगुणा तुला हवं ते कर. नग 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 असं नग, तुम्हासनी आज जे आवडेल ते सांगा. आता बकुळी म्हणत होती की राणी साहेबांनी असं रानभाजी वाढती का, बरं नाही दिसत ते. पण मी म्हणलं तिला राणी साहेबांची जीभ काय अशी चाटकी नाही, त्यासनी ना असं अस्सल आणि असं झणझणीत लागतंय बघा. राणी साहेब बरोबर बोलतेय ना म्या? सगुणा मी पूजा करतोय, दिसतंय ना तुला? वय 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 वय, चुकलं चुकलं. अरे मी गुपचळी. चालू दे तुमचं, चालू दे. राणी साहेबा, मोर कुठं? राणी साहेब पूजा करत्या ती. उन्हें बुलाव जल्दी. अगं म्हणलं ना पूजा करत्या ती, आणि मधी बोलाया बंदी हाय. वैस थांब, काही जगबुडी होत नाही घाटकावर थांबलीस तर. ऐसा मत करो ताई, वरना अनर्थ हो जाएगा. जल्दी बुलाओ उन्हें. या बया, अगं म्हणलं ना थांब, ते थोड़ा रुको. उन्हें जल्दी बुलाओ. रानी साहिबा, पारिजात के गाछ को अजगर ने लपेट लिया है. अनर्थ हो जाएगा रानी साहिबा. हिना, काय झालं? राणी साहिबा, घाबरू नको. सगुणा, गुळ पाणी घेऊन ये. वय वय. काय झाली हिना, सांग मला. तिमन्ना ने पैमान किया है, 3 दिन के अंदर राजाराम राजे को पकड़कर बादशाह सल्तनत के सामने पेश करेगा. खान जुल्फिकार भी उसके साथ रवाना हो गया है. कुछ गिने चुने लोगों को छोड़कर ये बात किसी को पता नहीं. तिमण्णा आणि राजांच्या जीवावर की राज्यावर ओढावलेलं संकट टाळण्यासाठी ही एक चाल असेल त्याची. त्याचा खरा हेतू कळायला हवा. राणीचे नमांचा, प्रशासन सहाय्यक प्रमुख नमांचा. अयो अण्णा, स्वागतमो. लौकिक वाढवलत की हो. आपल्यामुळे मुघली आक्रमण टळलं बघा. राज्य वाचवलं आपण. किती कौतुक करायचं हो आपलं. या, या. अण्णा, आपल्यामुळे संकट टळली बघा. खऱ्या अर्थाने आपण राज्याचं हित जपलं की हो. असंच आमचं ऐकलं तर भविष्यात बरीच संकट टळू शकतील की हो. अण्णा, आम्हाला खात्री होतीच बघा की आपण राज्याच्या हितासाठी पाऊल पुढे टाकालच. आपल्या हेतूबद्दल शंका नव्हतीच बघा. आम्हाला पण नाही आणि राजाराम राजेंना पण नाही. म्हणूनच तर बघा, आपल्या स्वागतासाठी जातीने राजाराम राजे इथे आले हो. 3 दिन के अंदर राजा राम को पकड़ के हमारे सामने हाजिर करो. आता आपण पण मनातली किलमिश दूर करा बघा. अहो नाही हो राणे अम्मा, असल्या गोष्टी आम्ही मनात ठेवत नाही. आणि राजाराम राजे इथं कायमचे थोडेच राहायला आले. हे काही दिवसाचे पाहुणे आहेत, काही दिवसांनी जाणारच की. आपली अनुज्ञा असेल तर थोडी विश्रांती घ्यावी म्हणतो.
राजे, आता आपण पण आपल्या मनातल्या शंका दूर करा. आम्ही म्हटलंच होतं आपल्याला की अण्णा चुकीचं पाऊल टाकतील, पण त्यात सुद्धा राज्याचंच हित बघतील की हो. आता पटलं ना तुम्हाला? तरी राणीसाहेब, औरंग्याच्या छावणीत नेमकं काय घडलं याचा वृत्तांत तिमण्णाने दिलाच नाही. अयो, पण भेटीचा परिणाम काय झाला हे कळलंच की हो. मग वेगळा वृत्तांत कशासाठी? सावकाशीनं सगळ्या गोष्टी कळतील बघा. अहो काय चालवलंय तुम्ही हे? भर रस्त्यात अशी थट्टा करणं शोभतं का तुम्हाला? गपगुमान उभं राहावा जरा. जुल्फिकार खान मूळ राहून बसावा तसा टापरून बसलाय. त्या तिमन्नाच्या संगती राहून बेदनूरचा सुभेदार बनतोय का काय? हा, जेव्हा बघावं तेव्हा बियाणं इथंच दिसतंय. तुम्हाला सांगतो, बेदनूरच्या वाटेवरले सगळे खडे कसपट सुद्धा त्याच्या घोड्यांच्या ओळखीचे झाले असणार. बघा कसे सराईतपणे वावरताय तिकडे रस्त्यांवर. वय तो तिमन्ना औरंग्याच्या छावणीतनं दाखल झाला आहे. हो ना, त्याच्या संग बी रानरेळा आहेच. पण जुल्फिकार खान तिमन्ना यांची जोडगोळी काय मला पटना बघा. अगदी खरं आहे तुमचं. तुम्हाला सांगतो, काहीतरी गडबड होणार असं दिसतंय खरं. मी यांच्यावर नजर ठेवतो. तुम्ही जाऊन शंकराजीसनी संवाद करा. हो बर, पण जरा सावधपणे जा. हो, अहो, हे म्या तुम्हाला सांगायला पाहिजे. मराठी मुलकात फिरत्यात तसं छाती बाहेर काढून फिरत होत. आपण पर मुलकात आहे, जरा ध्यान ठेवा. हो हो हो, चुकलं खरं आमचं. खरं सांगू, तुम्ही ऐन वेळी येऊन वाचवलात मला. पुढच्या खेपेला काळजी घेऊ. बरं, निघूया आपण. चला. अमात्य, निर्णायक वेळ आहे. बेदनूरच्या वाटेवर आपल्या जागल्यांचा राबता ठेवा. हे नजरबाज सारेच टाकोटाक राहायला हवेत. हरेक घडीला हरेक खबर आमच्यापर्यंत पोहोचायला हवी याचीही तजवीज करा. जी राणीसाहेब. खंडोजी बोला. राणीसाहेब, बेदनूरच्या वाटेवर आपल्या खबऱ्याला हाशमांनी गाठलाय आणि त्याच्याकडून खलिता बी काढून घेतलाय. खलिता? राणीसाहेब, बेदनूरच आपण खलिता धाडला होता. होय, पण कोणासाठी? राणी चेन्नम्मांसाठी. अमात्य, त्यांचा होरा नेमका काय आहे हे अजूनही आमच्या लक्षात येत नाहीये. त्यात एकीकडे बेदनूरच्या सरहदीवर मुघली कुरापती वाढताय, तर दुसरीकडे तो तिम्मण्णा औरंगजेबाच्या पायाशी जाऊन बसलाय. त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ना, हे आम्हाला कळायलाच हवं. यासाठी आम्ही राणी चेन्नम्मांना खलिता धाडून सावध करत होतो. अमात्य, आमची ही साथ राणी चेन्नम्मांपर्यंत पोहोचायलाच हवी. पण कशी? काळजी नसावी राणीसाहेब.
शंकराजी सध्या बेंदूर प्रांती आहेतच. आम्ही त्यांना एक सांकेतिक भाषेत संदेश रवाना करू. राणी चेन्नमांपर्यंत ते निरोप पोहोचवतीलच. तातडीनं कळवायला हवं अमात्य. अवधी खूप थोडा आहे. हा काळ कली काळ होऊ नये हे पहा. अहो युवराज, थांबा की हो. काय आहे? एवढ्या घाईनं कुठं तलवारबाजी करायला निघालाय वाटतं. होय अण्णा, राणी अम्मा त्याशिवाय फलारी देत नाही की हो आम्हाला. योग्यच आहे की होते. आधी अंग मेहनत करायची मग फलाहार, ही पद्धतच आहे आपली. अण्णा, तुम्ही कुठे तलवार चालवता? आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो ना तेव्हा आम्ही पण तलवारबाजी करायचो. पण आता अंग मेहनत करत नाही, कारण राज्याचा कारभार पाहायला लागतो ना. त्याला किती कष्ट पडतात तुम्हाला काय माहित. किती? ते अशी मोजायची कसे? मग कशी मोजायची? ते असं मोजता येतं का? मग मला कशाला बोलवलंय? युवराज, तुम्हाला सगळं माहिती आहे की हो, पण आपल्याला काही माहित नाही असं तुम्ही दाखवता ही आम्हाला माहिती आहे की हो. अण्णा, आम्ही जातो आता, उशीर होतोय. हो, पण आम्हाला सांगा तुमचा हा तलवारबाजीचा सराव कसा काय चाललाय म्हणतो आम्ही. नाही म्हणजे व्यवस्थित चाललाय ना, का प्रशिक्षक बदलायला लागेल म्हणून विचारतोय. छान चाललंय की हो. मामाला जे छान तलवार शिकवतात असं ऐकलंय की हो आम्ही. होय. तलवार पण छान फिरवतात हं? कसे पकडतात नाही छान. नाहीतरी दिवसभर ते मोकळेच असतात नाही का? नाही त्यांना वेळ. असं काय काय करतात दिवसभरात ते सगळं तुम्हाला ठाऊक असणारच की. थेट आम्हालाच विचारा की. काही आगाऊ माहिती हवी असेल तर थेट आम्हाला विचारलं तरी चालेल की हो अण्णा. अहो असं थेट कसं विचारायचं म्हणतो की हो मी. तुम्ही पाहुणे आहेत आमचे, भले थोड्या दिवसाचे असला तरी आहात पाहुणेच ना. तेव्हा पडदा ठेवावीच लागते की हो. तुम्हाला काय हवं काय नको बघायला नको का? राज्याचं हित महत्वाचं हो. बरं आम्ही निघतो, जरा घाईचं काम आठवलंय हो. अण्णा फक्त आमच्याच बडदास्तीची चौकशी करत होते की काय? आपण कशी तलवार पकडता हे विचारत होते की हो. तिमण्णांनी युवराजांना आमच्याविषयी एवढं खोदून विचारायचं कारण काय? यावं यावं पावा घ्यावं, यावं यावं खुळखुळ घ्यावं. घ्या यावं, अव पावा घ्यावं आणि मारून सोडा फुंकर. कसं वाटतं बघा, एकदम मस्त वाजतं. घ्या घ्या घ्या. तुम्ही गोडा देऊ का तुम्हाला? काय शिवप्पा, तुम्ही काहीच घेत नाही की हो. किती दिवसांनी तुम्ही आलं इथं आणि तुमचं काय ते कसं आहे हो? बागा म्हणतो मी. हा बागा बागा. अण्णा काय सांगू बागांची तरा, इथे कुंपण शेत खायला लागलं की हो. अरे देवा, कुंपणच शेत खायला लागलं. अरे मग काय उपाय विपाय करून सोडला की नाही? उपाय करणारे की हो. थेट समुद्रात मोठ बसून बागेला पाणी देणार. समुद्राच्या पाण्याने एखादा पीक खारा झाला का? बरोबर, चांगला उपाय शोधला की हो. वा वा वा. येतो अण्णा. अरे काही घेतलंच नाही तुम्ही? पागल है क्या ये आदमी? दरिया में मोट लगाएगा. अहो चालायचंच की हो. असे पागल असतात म्हणून तर एक जग उभं राहतं. मनात येड असल्याशिवाय काही होत नाही बघा. लगता है यहाँ सब पागल है. कुंपण शेत खातं म्हणजे तिमण्णा. धोकाच आहे. आणि समुद्रात मोठ बसवावी म्हणजे राजांनी सत्वर समुद्र मार्ग धरून जिंजी गाठावी. हो पण बाहेर पडण्याचा मार्ग कसा? असो, राणी चेन्नम्मा आणि ताराराणी साहेबांच्या निदर्शनास हे आणावेच लागेल. अयो राज आहे, अजून पण आपला राग गेला नाही वाटतं.
राग? आमच्या कारभारींवर अजून पण तुम्ही नाराज वाटताय हो. त्यांच्यावरचा संशय अजून पण मिटला नाही का हो? राणी साहेब, आम्ही आपल्याकडे आश्रयाला यायचं आणि आपल्या कारभाऱ्यांवर संशय घ्यायचा बरं नाही दिसत ते. शेवटी आम्ही आपल्याकडे आश्रितच. अयो, कोण म्हणते हो तुम्हाला आश्रित? आपण आमचे पाहुणे आहात बघा. आणि मराठी मुलकाच्या छत्रपतींच्या तोंडी अशी आश्रिताची भाषा शोभत नसते बघा. राणी साहेब, आम्ही नेहमीच म्हणतो बघा, आपल्या पायाशी बसणं हीच काय ती आमची कुवत बघा. परिस्थिती बिकट झाली आणि आपण इथवर येऊन पोहोचलात बघा. पण म्हणून काय आपण पाला पाचोळा नाही जी. पण त्या परिस्थितीच्या मानेवर पाय ठेवून उभं राहण्याचा वकुबा आपला की हो. वकूब असला तरी आम्हाला ही उसंत हवीच होती. पट्टीचा पोहणारा सुद्धा पाण्याचा तळ आजमावून आधार शोधतोच की, तसाच आम्हाला आपला आधार. अयो, हे आमचं भाग्यच की हो. पण एक सांगू राजे, उरुसाच्या दिवशी राणी साहेब आम्हाला मंदिरात भेटायला आल्या होत्या की हो. आम्ही आमचं सौभाग्य तुमच्या हवाली करत आहोत. सांभाळाल अशी आशा आहे. त्यांनी आमच्याकडे आश्रयासाठी अर्ज केला बघा. आम्हाला विनंती करून त्यांनी त्यांचा कुंकुवाचा करंडा आमच्या हवाली केला की हो. खरं तर त्यांचा वकुब मोठा बघा. स्वराज्याच्या साक्षात महाराणी की हो त्या. जेव्हा केव्हा आम्ही तो कुंकुवाचा करंडा बघायचो तेव्हा आमच्या डोळ्यासमोर त्यांचे आर्जवाचे हात यायचे बघा. आमच्या मनात सुताविषयी अहंकार येऊ नये म्हणून माघारी पाठवून दिला की हो तो करंडा. राजे, आपल्यात कोणतेही औपचारिक करार नाहीत बघा. छत्रपतीने निर्धास्त राहावे बघा. राणी साहेब, आम्ही भारावून गेलो. आपण खरंच थोर मनाच्या आहात. मराठी मुलखाशी असलेला हा स्नेह कायम राहील. वन्ना, क्या हुआ? एक दिन तो बीत चुका है. हुजूर, दूध गरम असतंय की हो, थोडं फुंकर मारूनच प्यावं लागतंय म्हणतो मी. निकम्मे हो तुम तिमन्ना, निकम्मे. हम हमारी फौज अंदर घुसाकर एक ही झटके में पूरा तख्त पलट देंगे. नाही हुजूर, असलं काही करू नका. अहो, रयत बिथरेल म्हणतोय की हो मी. आणखीन 2 दिवस कळ काढा हो. नाही तर राजा रामाचं मानगुट धरून तुमच्या समोर हजर केलं ना तर नाव टिप्पण्णा सांगणार नाही मी. ठीक है, वायदे के मुताबिक सिर्फ 2 दिन. अगर तुमसे कोई भी कसर रह गई तो गरम दूध तो क्या, छाछ पीने के लायक भी नहीं रहोगे. राणीसाहेब, बेदूरहून शंकराजींचा निरोप आलाय. महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू हाणावा कैसा? विंचवावर घाव घालावा तर तो पिंडीला लागेल. सबब मती कुंठित झाली आहे. कदाचित गोष्टी हाताबाहेर जातील.